रोहित पवारांकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट, अजितदादांच्या अपघात प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासंदर्भात चर्चा, तांत्रिक अडचणींबाबत पोलिसांकडून माहिती घेणार असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याची रोहित पवारांची माहिती. अजित पवारांच्या विमान अपघात प्रकरणी रोहित पवारांकडून राज ठाकरेंसोबत चर्चा, दादांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करेन, राज ठाकरेंनी सांगितलं. रोहित पवारांची माहिती. अजितदादा धुक्यानं गेले की धोक्याने, सरकार एफआयआरला का घाबरतंय, काही काळबेरा आहे का, राज ठाकरेंकडून शंका व्यक्त. तर सुनेत्रा पवारांनी याबाबत बोललं पाहिजे, राज ठाकरेंचा सल्ला. अजितदादांना कंट्रोल करता येत नव्हतं, पण काकींना करता येईल हा भ्रम. कुणीतरी नेता काकींच्या खांद्यावर हात ठेवतो, त्यांना ओढतो. स्टेजवर असताना नीट वागा, महाराष्ट्र तुम्हाला बघतोय, रोहित पवारांनी नेत्यांना सुनावलं. रोहित पवारांकडून छिछोरे धंदे, अपघात प्रकरणाला राजकीय झालर देण्याचा प्रयत्न, अनिल पाटलांची रोहित पवारांवर सडकून टीका, तर खटाटोप अपघाताच्या तपासासाठी की विलिनीकरणासाठी, सुनील शेळकेंचा रोहित पवारांना बोचरा सवाल. शिखर बँक घोटाळा प्रकरणामध्ये दिवंगत अजित पवार, सुनेत्रा पवार आणि इतरांना क्लीन चिट. 25,000 कोटींच्या कथित बँक घोटाळा प्रकरणी क्लोजर रिपोर्ट विरोधातील याचिका विशेष न्यायालयानं फेटाळल्या. मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण विधानसभेमध्ये येणार, खारगे समितीचा अहवाल ॲक्शन टेकन रिपोर्टसह अधिवेशनामध्ये सादर केला जाणार, सूत्रांची माहिती. नागपुरी मराठी भाषेमुळे सुरुवातीच्या काळामध्ये खूप अडचणी आल्या. मी शब्दाला का बे साल्या अशी मराठी बोलायचो, पण मुंबई पुण्याला ते पटण्यासारखं नाही हे कळालं. फडणवीसांनी किस्सा सांगताच सभागृहामध्ये एकच हशा. राज्यसभेच्या जागेसाठी मवियामध्ये रस्सीखेच, शरद पवारांपासून खैरे दानवेंपर्यंत अनेक जण इच्छुक. मवियाच्या रोटेशननुसार जागा आम्हालाच मिळायला हवी, आदित्य ठाकरेंचा दावा कायम. तर काँग्रेसकडून 4 ते 5 जण इच्छुक, वडेट्टीवारांची माहिती. दिल्लीमधील मद्य घोटाळा प्रकरणी अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदियांसह सर्व 23 आरोपींची निर्दोष मुक्तता. मी भ्रष्टाचारी नाही, खोटी केस लावली, सत्याचा विजय झाला, केजरीवालांना अश्रू अनावर. मुख्यमंत्री फडणवीसांकडून कांद्याच्या प्रश्नावर तातडीनं बैठक बोलावण्याचं आश्वासन, तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहणार, फडणवीसांची प्रतिक्रिया. नागपूर 12वी पेपरफुटी प्रकरणामध्ये आतापर्यंत 8 आरोपी अटकेत, तर फरार आरोपींचा शोध सुरू. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्रासह गणिताचा पेपर टेक 1 या व्हॉट्सअप ग्रुपवर फुटल्याची माहिती. आरोपींच्या डिलीट चॅटमध्ये गणिताचा पेपर पाठवल्याचं समोर. अहिल्यानगरमधील लॉंग मार्चला यश, सरकारकडून आंदोलकांच्या मागण्या मान्य. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दादा भुसेंसोबत बैठक यशस्वी. मुंबई शहरातील वाहनांची संख्या 54 लाखांवर, सर्वाधिक 31 लाख दुचाकी. दर किलोमीटर रस्त्यावर 2,648 वाहनं. रस्ते अपुरे पडत असल्यानं वाहतूक कोंडीची समस्या गंभीर.